नमस्कार मंडळी, तर कसे आहात? तर आज आपण अगदी वर्षभर 2 वर्ष टिकणारे नाजूक नाजूक पिटुकले पिटुकले सांडगे कसे करायचे ते बघणार आहोत. आणि त्याला वेळही फार कमी लागतो आणि दिसायलाही खूप छान दिसतात. अगदी त्याची भाजी जर करायची ठरली तर अगदी कमी वेळात होते आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर अशी ही रेसिपी आहे. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायचं आहे, आपण डाळींचं प्रमाण आहे ना ते बघून घेऊ. तर इथे मी अर्धा किलो ही चना डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो ही मुगाची डाळ आणि जी आपली मठाची डाळ असते ना ती घेतलेली आहे. तर याचं हे वजनी प्रमाण झालं. आणि जर वाटीचं प्रमाण म्हटलं तर जेवढी मी 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी मठाची डाळ घेतली आहे त्याच्या डबल आपल्याला म्हणजे 2 वाट्या चणा डाळ जी आहे ती घ्यायची आहे. हे बघा. आणि आता आपल्याला ह्या डाळी ज्या आहेत त्या आता एकत्र करून घ्यायच्या आहेत. चणा डाळ जी आहे ना ती घरचीच होती, त्यामुळे तिचा रंग तुम्हाला असा दिसत आहे. ती घरगुती डाळ आहे, त्यामुळे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही दुकानचीच डाळ जी आहे ना ती वापरायची आहे. तीनही डाळी एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण व्हिडिओमध्ये मी बरेच असे काही टिप्स तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत आणि याचा तुम्हाला फायदा पण होणार आहे. आणि खूप सोप्या पद्धतीने आपण हे सांडगे जे आहेत ना ते बनवणार आहोत. तर आमच्याकडे याला वडे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आता या तीनही डाळी पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, कारण कधी डाळींवरनं धूळ बसलेली असते, त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे हाताने चोळून. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो, बऱ्याच जणांचं असं असतं की या डाळींचे जे आपण सांडगे करतो ना तर ते वर्षभर टिकत नाही किंवा त्याचा रंग भुरकट पडतो किंवा त्याला जाळी पडते किंवा अळई लागते वगैरे असे काहीतरी प्रॉब्लेम्स होऊन जातात. तर असं न होता आपण हे जे सांडगे करणार आहोत ना ते अगदी 2 वर्ष टिकणार आहेत. त्यासाठी आता याच्यासाठी आपण काही खास टिप्स मी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत आणि काही खास पद्धती इथे वापरलेल्या आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि काय काय काळजी घ्यायची हे सांडगे बनवताना ते आपण आता इथे तुमच्या हळूहळू पुढे लक्षात येईलच. आता डाळीमध्ये डाळी स्वच्छ धुवून घेतल्या 2-3 पाण्याने आणि त्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलं. 1-1.5 इंच इतकं वरती पाणी होतं. रात्रभर डाळी भिजत ठेवल्या. रात्रभर म्हणजे रात्रभर नाही भिजवायच्या जास्त. अगदी मी रात्री 11:30-12 वाजता भिजवल्या होत्या आणि सकाळी मी 6:30 वाजता मी डाळीतून पाणी काढून घेतलं, कारण जास्त वेळ डाळी भिजल्या नाही गेल्या पाहिजे. त्यामुळे मला आता सकाळी करायचे होते, त्यामुळे मी रात्री भिजत टाकली होती. आता हे बघा, डाळी आपल्या एकदम छान भिजल्या गेलेल्या आहेत. आपली चणा डाळ भिजायला वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला 4-5 घंट्यांचा किंवा 5 ते 6 घंटे इतका वेळ लागतो. त्यामुळे एवढा वेळ लागतो. नाहीतर आपली मूग डाळ आणि जी आपली मठाची डाळ आहे ना त्यांना फारसा वेळ लागत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या गाळणीच्या सहाय्याने किंवा अशी मोठी तुमच्याकडे जर चाळण असेल तर त्या चाळणीवर खाली एखादं भांडं ठेवून तुम्हाला वरतून ही संपूर्ण डाळ त्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यातील आपल्याला संपूर्ण पाणी जे आहे ते खाली निथळून घ्यायचं आहे. कारण कसं असतं ना की डाळीमध्ये जास्त पाणी नाही गेलं पाहिजे, नाहीतर आपले जे सांडगे आपण बनवू ना तर ते खूप पाणी असतं त्यामध्ये आणि ते व्यवस्थित होत नाही आणि वाळतही नाही लवकर. आता आपलं पाणी नितळत आहे तोपर्यंत आपण आता याचा मसाला जो आहे तो रेडी करून घेऊ. त्यासाठी इथे मी एक मोठा गड्डा घेतला होता लसूण कांडीचा, तर त्या मी सोलून घेतलेल्या आहेत. इथे 30-35 मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट आहेत म्हणून. आणि इथे मी 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे. मिठाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे, कारण आपल्याला जेव्हा आपण याची भाजी बनवू ना तर वरतून मीठ जाणार असतं त्यामुळे. आणि इथे पुन्हा 1 टेबलस्पून मी जिरे घेतलेले आहे आणि हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मीठ मी नंतर टाकणार आहे, आधी आपण फक्त लसूण, मिरची, जिरे हे यांचं वाटण जे आहे ना ते करून घेणार आहोत. आता त्यामध्ये थोडीशी डाळ टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे, कारण फक्त लसूण आणि मिरच्या
शक्यतो जास्त वाटल्या जात नाही, त्यामुळे इथे आपल्याला थोडासा डाळीचा वापर करायचा आहे. आणि हे बघा अशा प्रकारे इथे वाटून घ्यायचं आहे. ॲक्च्युली ते पूर्ण वाटल्या जात नाही, त्यामुळे ना इथे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं, आणि थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी यामध्ये जास्त टाकायचं नाही. आता तुम्हाला दाखवते की कसं वाटलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने वाटून घ्यायचं. पाण्याचा अगदी कमी वापर करायचा, कारण सांडगे लवकर वाळत नाही. त्यामुळे जितकं पाणी कमी वापराल ना, तितके आपले सांडगे जे आहेत ते पटकन वाळल्या जातील. आता आपलं मिरची आणि लसूण वाटून झालेलं आहे. आता आपण डाळी ज्या आहेत ना संपूर्ण, त्यात आपलं पाणी तर निथळून झालेलं आहे. आता आपण हे सगळं वाटून घेऊ. आता बॅच वाईज वाटायचं आहे. आणि मिक्सरचं जे भांडं आहे ना, ते 2 नंबरचं वापरायचं आहे, कारण ते थोडं मोठं असतं आणि त्यामध्ये व्यवस्थित वाटलं जातं. त्यामुळे आता हे बघा, आणि पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आहे, कारण आपलं सगळ्या डाळी ज्या आहेत ना त्या पाण्यात भिजलेल्या असतात, आणि हळूहळू नंतर मुगाची डाळ जी असते ना ती पाणी सोडते. त्यामुळे हे बघा, पहिल्यांदा जेव्हा आपण मिक्सर फिरवतो तेव्हा आपली अख्खी डाळ जी आहे ना ती वरच्या बाजूला राहून जाते. तर चमच्याच्या मदतीने ती अख्खी डाळ आपल्याला आतमध्ये मिक्स करून घ्यायची, आणि पुन्हा एकदा आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आणि जास्त बारीक नाही वाटायचं, थोडंसं अगदी असं रवाळ रवाळ राहिलं पाहिजे असं ठेवायचं आहे. कारण नाहीतर काय होतं ना, वडे आपले जे सांडगे आहेत ना ते जास्त दाटल्यासारखे होतात आणि चांगले बनत नाही. त्यामुळे आणि पाणी नाहीच वापरायचं शक्यतो. अगदी थोडं थोडं पाणी तुम्हाला इथे वापरायचं आहे, गरज लागली तर. जर तुमचं होत असेल तर नाही वापरलं तर उत्तमच. आता मी तुम्हाला या ठिकाणी अजून एकदा मी वाटून दाखवते. आणि एकदम छान हे सांडगे जे आहेत ना ते बनवून तयार होतात. अगदी रंग देखील खूप छान येतो आणि चवीला तर खूपच छान लागतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने. आणि हे सांडगे जे आहेत ते हाताने तोडत बसायचं इथे काही होणार नाही. अगदी सर्रकन आपण इथे हे सांडगे तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी ते संपूर्ण डाळी ज्या आहेत ना त्या इथे मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे. हे बघा, आणि थोडंसं रवाळ रवाळच ठेवायचं आहे, जास्त बारीक पेस्ट याची नाही तयार करायची. आता आपली या ठिकाणी संपूर्ण डाळ जी आहे ना ती या ठिकाणी वाटून झालेली आहे, आणि थोडीशी खाली मिक्सरला राहून गेलेली. तर मी नॉर्मल थोडंसं पाणी टाकून यामध्ये मी मिक्सर जे आहे ते थोडंसं डाळ जी आहे ना त्यातली राहिलेली ती काढून घेत आहे. आणि या ठिकाणी बघा, आता आपलं डाळ सगळी झालेली आहे. यामध्ये जे आपण 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं होतं ना ते मीठ यामध्ये टाकायचं आहे. 1 टीस्पून हळद यामध्ये आपल्याला टाकायची आहे, जेणेकरून आपल्या सांडग्यांना रंग खूप छान येतो. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरचीचा जी पावडर आहे ना ती टाकायची आहे. काश्मीरी लाल मिरचीने रंग छान येतो. आणि अर्धा टीस्पून आपल्याला इथे हिंग टाकायची आहे. आता या डाळीमध्ये जेवढे काही मसाले होते टाकायचे ते या ठिकाणी टाकून झालेले आहे. आता आपण हे संपूर्ण जे आहे ना डाळी सगळे मसाले वगैरे ते आता आपण इथे एकजीव करून घेणार आहोत. तुम्ही या ठिकाणी हाताच्या मदतीने हे सगळं मसाले आणि सगळं एकजीव करून घेऊ शकतात, किंवा तुम्ही अशा प्रकारे चमच्याचा वापर केला तरीही या ठिकाणी चालणार आहे. मी चमच्याच्या मदतीनेच इथे संपूर्ण जे आहे ते असं एकजीव करून घेतलं पटपट. आणि बघा किती छान रंग छान आलेला आहे. जास्त लाल नाही झाले तरी हरकत नाही, कारण आपल्या इथे मिरच्या मी कमी वापरलेल्या, कारण मिरच्या खूप तिखट होत्या आणि त्यामुळे इथे रंग हलकासा आलेला आहे. चांगला व्हिडिओमध्ये एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे, पण रंग खूप छान आलेला. तुम्ही या पद्धतीने करून बघा, खूप छान होईल. आता या ठिकाणी ना मी तुम्हाला जी ट्रिक म्हणाली होते ना, तर ती ट्रिक अशी की जे झाऱ्या आहेत ना, आपण आपला भजी तळण्याचा जो झाऱ्या असतो त्या झाऱ्याने अशा प्रकारे झारून घ्यायचे. हे बघा किती छान नाजूक नाजूक इथे सांडगे पडत आहेत आपले, आणि खूप छान होतात. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित. आता ॲक्च्युली काय झालेलं ना, इथे माझा जो झाऱ्या आहे तो लहान झालेला, आणि हे सांडगे झारण्यासाठी ना स्पेशल झाऱ्या मिळतो, मोठा असतो तो, तर तुम्ही तो वापरायचा आहे. जर तुमच्याकडे झाऱ्या नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने किसणीचा देखील इथे वापर करू शकतात, आणि किसणीने झारूनसुद्धा तुम्ही बघू शकतात किती छान आपले सांडगे जे आहेत ना ते एकदम व्यवस्थित पडत आहे. जसे झाऱ्याचे पडतात ना
त्या पद्धतीनेच इथे आपले सांडगे पडत आहेत. एकदम नाजूक आणि खूप छान असे इटुकले पिटुकले सांडगे इथे आपले तयार होत आहेत. आणि अजून एक तिसरी जी ट्रिक आहे किंवा जे आहे महत्त्वाचं, त्याला महत्त्वाचं तर नाही म्हणता येणार, अशा प्रकारे आम्हाला आवडतही नाही आमच्या घरामध्ये, पण बऱ्याच यूट्यूबला पण बघा तुम्ही किंवा बऱ्याच ठिकाणी ना अशा प्रकारे सांडगे हाताने तोडले जातात. हे असे जर हाताने तोडण्यापेक्षा तुम्ही जर झाऱ्याने झारले ना तर वाळतातही पटकन आणि याची भाजी झटपट होते अगदी 5 मिनिटात. आणि अशा प्रकारे मी संपूर्ण सांडगे करून घेतले. हे बघा आता इथे वाळत आलेले आहेत आणि वाळल्यानंतर बघा किती छान इझिली कागदापासून हे सांडगे सेपरेट होत आहेत. हे बघा फक्त वर उचलायचं आणि झाले आपले सांडगे इथे गोळा व्यवस्थित. आणि काही जे उरलेलं पीठ होतं ते मी ताटामध्ये झाऱ्याने झारून घेतले होते. तर हे बघा ताटातले देखील किती छान इथे सांडगे तयार झालेले आहेत. तुम्हाला ही माझी ट्रिक कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. हे बघा आणि एकदम मस्त कडक वाळलेले आहेत. मी सकाळच्या उन्हामध्ये केलेले, कारण सकाळी आमच्या गॅलरीमध्ये ऊन येतं ना त्यामुळे. आणि 2 वाजेपर्यंत एकदम कडकडीत हे सांडगे वाळले गेलेले आहेत. आणि अशा प्रकारे आपले सांडगे इथे तयार झालेले आहेत. हे बघा 1 किलो डाळीचं परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही या पद्धतीने करून बघा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.